चर्चित राहिलेला मुद्दा आहे आणि प्रत्येक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी हा मुद्दा अतिशय सेन्सिटिव्ह आहे आणि याच मुद्द्यावर 7 जुलै 2026 ला CSIR ने एक मेमोरंडम जारी केलेला आहे। दरवर्षी हे मेमोरंडम जारी होतं आणि त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा हे मेमोरंडम जारी झालेला आहे आणि यामध्ये OPS चा मुद्दा हा घेण्यात आलेला आहे। आता NPS जे कर्मचारी आणि पेन्शनधारक आहेत यांना आता OPS चा लाभ मिळण्याचा मार्ग हा खुला झालेला आहे, परंतु सर्वच NPS धारकांना किंवा सर्वच कर्मचाऱ्यांना OPS चा लाभ मिळणार आहे का? तर नाही। यासाठी सुद्धा पुन्हा एक क्रायटेरिया लावण्यात आलेला आहे। जे NPS चा लाभ घेतात त्यांना सुद्धा आता OPS चा लाभ घेता येणार आहे, परंतु काही क्रायटेरिया लावण्यात आलेले आहे। यामुळे हजारो फॅमिलींना याचा लाभ हा मिळू शकतो। यामध्ये कोणते कर्मचारी येणार आहेत की ज्यांना OPS चा लाभ 2004 नंतर रुजू होऊन सुद्धा मिळणार आहे? तर ते कर्मचारी कोणते आहेत, त्या क्रायटेरियात कोणते कर्मचारी बसतात याचं डिटेल इन्फॉर्मेशन या मेमोरंडम मध्ये देण्यात आलेलं आहे। नेमका मेमोरंडम मध्ये काय देण्यात आलेलं आहे, काय क्रायटेरिया आहे, याबद्दल डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचे, कारण तुम्हाला ही सर्व माहिती डिटेल मध्ये मी सांगणार आहे। सो स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वाच्या आणि पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। बघा, या मेमोरंडम मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे। तुम्हाला माहित आहे की OPS चा जो मुद्दा आहे तो मुद्दा कायमच चर्चेत राहिलेला आहे। जेव्हापासून निर्णय घेण्यात आला की 2004 च्या अगोदरचे जे कर्मचारी आणि पेन्शनधारक आहेत, नियुक्त आहेत, यांनाच फक्त OPS पेन्शन ही लागू होणार, बाकीच्यांना 1 जानेवारी 2004 नंतर जे पेन्शनधारक आणि कर्मचारी नियुक्त झालेले आहेत यांना मात्र OPS चा लाभ मिळणार नाही। हा मुद्दा जेव्हापासून सांगितला तेव्हापासून आंदोलन असतील, बऱ्याच मीटिंग आहेत किंवा हा मुद्दा प्रत्येक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अतिशय सेन्सिटिव्ह विषय हा बनलेला आहे आणि दरवर्षी CSIR चे एक मेमोरंडम निघतं आणि या मेमोरंडम मध्ये हा मुद्दा घेण्यात आलेला आहे। तर यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, OPS चा रस्ता आता सर्वच कर्मचारी आणि पेन्शनधारकांना खुला झालेला आहे, ज्यामुळे पुराणी पेन्शनसाठी अनेक वर्षापासून कर्मचारी वाट पाहत होते त्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे। यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, दरवर्षी केंद्र सरकारचे येणारे काउन्सिल ऑफ सायंटिफिक और इंडस्ट्रियल रिसर्च, ज्याला म्हटलं जातं CSIR, हे नवीन मेमोरंडम जारी केलेला आहे। हे मेमोरंडम हे 7 जुलै 2026 ला जारी करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये अनुकंपा म्हणजे काय, तर मृतक आश्रित जो व्यक्ती मृत झालेला आहे असा व्यक्ती ज्या आधारावर नियुक्तीमध्ये CCS म्हणजे पेन्शन नियमाद्वारे सामील करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, हा आदेश 7 जुलै 2026 ला जारी करण्यात आलेला आहे। अनुकंपा नियुक्ती कशाला म्हटलं जातं, तर अनुकंपा नियुक्ती म्हणजे कॉम्पॅशनेट अपॉइंटमेंट, म्हणजे एखादा कर्मचारी सेवानिवृत्त दरम्यान मृत्यू झाला असेल किंवा विशेष परिस्थितीत गेला असेल तर याच्या आधारावर किंवा याच्या परिवारातील कोणत्याही व्यक्तीला पात्र नोकरी दिली जाते, ज्याला अनुकंपा नियुक्ती असं म्हटलं जातं। मग ती नियुक्ती 2004 नंतर दिली असेल तरी चालणार आहे, तर अशा नियुक्तीला अनुकंपा नियुक्ती असं म्हटलं जातं। तर पुढे काय सांगितलेलं आहे बघा, पुढे क्रायटेरिया मी सांगणार आहे। पूर्ण मेमोरंडम समजून घेणं महत्त्वाचं आहे, तरच तुम्हाला हा मुद्दा समजणार आहे। त्यानंतर बघा, या आदेशानुसार मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्सेस, पेन्शन डिपार्टमेंट, पेन्शन आणि पेन्शनर्स वेलफेअर तर्फे 22 जुलै 2026 ला ऑफिसमध्ये म्हणजेच ऑफिसच्या मेमोरंडमला सर्व CSIR लॅब असतील, संस्थान असतील, तसेच एकनियो असतील, तसेच काही संघटना असतील मध्ये पुढच्या कारवाईसाठी पाठवले आहे। म्हणजे CSIR ने हे पुढच्या कारवाईसाठी मेमोरंडम पाठवलेला आहे, जो निर्णय आहे तो पाठवलेला आहे। रिपोर्ट नुसार
आता रिपोर्टनुसार काय म्हटलेलं आहे बघा, डॉक्टर मस्जिद पटेल यांनी यावरती म्हटलेलं आहे. तुम्हाला माहित आहे डॉक्टर मस्जिद पटेल हे OPS साठी सातत्याने मीटिंग असेल किंवा आंदोलने सुद्धा त्यांनी खूप त्यांच्या नेतृत्वाखाली झालेले आहेत. हे या मेमोरंडम वरती काय म्हणालेले आहेत पहा. यावरती त्यांनी म्हटलेलं आहे की अनुकंपाच्या आधारावरती सेंट्रल ऑटोनॉमस बॉडीज, ज्याला कॅब्स असं सुद्धा म्हटलं जातं, यामध्ये नोकरी करणारे ज्यांनी 1 जानेवारी 2004च्या पहिले नोकरीसाठी आवेदन केले होते यांना ओल्ड पेन्शन स्कीम मिळण्यासाठी हे मोठे पाऊल आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, CSIR ने या निर्णयाला लागू करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. येणाऱ्या काळात ही व्यवस्था बाकीच्या बॉडीजवरती सुद्धा लागू होऊ शकते. आता हे मेमोरंडम मध्ये देण्यात आलेलं आहे. क्रायटेरिया पुढे पाहणार आहोत. मग पहिलं काय होतं तर पहिली काय दिक्कत होती, काय निर्णय होता, तर बघा 1 जानेवारी 2004 पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी NPS लागू केली होती, OPS बंद केली होती. समस्या ही आहे की काही परिवाराने 31 डिसेंबर 2003च्या पहिले अनुकंपा नियुक्ती आवेदन केले होते, परंतु प्रशासनाने यांची नियुक्ती 1 जानेवारी 2004च्या नंतरची झाली असं सांगितल्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला होता. यावरती सरकारने म्हटले आहे की या अशा निर्णयात नियुक्तीची तारीख नाही तर आवेदनाची तारीख गृहीत धरली जाते. आता बघा, काही वेळा आवेदन 1 वर्ष अगोदर सुद्धा केलं जातं आणि नियुक्तीची नाही, अशा वेळी नियुक्तीची तारीख गृहीत धरली जात नाही तर आवेदनाची तारीख गृहीत धरणार आहेत आणि मगच ही जी OPS किंवा NPS पेन्शन आहे ती लागू करणार आहेत. नियुक्तीची तारीख इथे गृहीत धरली जाणार नाही. बघा, 1 जानेवारी 2003 की त्याच्या पहिले अनुकंपा नियुक्तीसाठी आवेदन केले होते, परंतु नियुक्ती त्यांना त्यानंतर मिळाली आहे तर त्यांना OPSचा लाभ मिळणार आहे. अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे. खरं तर हा क्रायटेरिया आहे की जर आवेदन 1 जानेवारी 2003 ला केलं असेल किंवा 1 जानेवारी 2004च्या अगोदर केलं असेल आणि नियुक्ती जरी 2004च्या नंतर मिळाली असेल तरी सुद्धा त्यांना अनुकंपा नियुक्ती म्हणते मी. अनुकंपा मी मगाशी सांगितलं, ज्यांचा एखादा व्यक्ती 2004च्या अगोदर मृत्यू झाला आहे किंवा कोणत्या तरी दुसऱ्या म्हणजे कोणत्याही अवस्थेत गेला असेल आणि तो सेवेत कार्यरत नसेल आणि त्याच्या परिवारातील कोणत्याही व्यक्तीला जर तिथे सेवेत लावलं असेल किंवा वर्किंग वरती लावलं असेल आणि त्या व्यक्तीने आवेदन जर 2004च्या अगोदर केलेलं असेल तर त्या व्यक्तीला OPS मिळणार आहे 2004च्या अगोदरनुसार. आता बघा, CSIR ने आपल्या सर्व संस्थांना त्यांच्या ज्या लॅब्स आहेत त्यांना निर्देश दिला आहे की अशा पात्र निर्णयाची चौकशी करून सरकारकडे कार्यवाही लवकरात लवकर करावी असं सांगितलेलं आहे. कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे थोडक्यात पाहूया. मी आता तुम्हाला हे मेमोरंडम काय आहे हे सांगितलं, परंतु थोडक्यात तुम्हाला समजलं पाहिजे की नेमकं कोणत्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे, म्हणजे OPSचा लाभ मिळणार आहे. तुम्हाला मेमोरंडम तर सर्व काही समजलं असेल. आता मेमोरंडम डिटेलमध्ये दिलेला आहे. थोडक्यात तुम्हाला सांगते की ज्यांची नियुक्ती अनुकंपा आधारावर झालेली आहे, मग ते 2004च्या अगोदर होऊ किंवा 2004च्या नंतर होऊ, ज्यांची नियुक्ती अनुकंपा आधारावर झालेली आहे त्यांना OPSचा लाभ हा मिळणार आहे. ज्याचा परिवार 31 डिसेंबर 2003च्या अगोदर आवेदन केले आहे, ज्याच्या परिवाराने बघा 31 डिसेंबर 2003च्या अगोदर आवेदन केलं आहे, परंतु नियुक्ती 1 जानेवारी 2004च्या नंतर किंवा 2004ला जर झाले असेल तर तरी सुद्धा त्यांना OPSचा लाभ हा मिळणार आहे. तर थोडक्यात OPSचा लाभ या लोकांना मिळणार आहे. एकतर अनुकंपा द्वारे त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांनी आवेदन 2004च्या अगोदर केलं असेल. नियुक्ती कधीही होऊ द्या, परंतु आवेदनावरती डिपेंड असणार आहे की तुम्हाला OPS लागू करायची की NPS लागू करायची ती. तर अतिशय महत्त्वाचं हे मेमोरंडम आहे. जास्तीत जास्त कर्मचारी आणि पेन्शन धारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.